अधिवेशन सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रायव्हेट मेंबर बिलचा जो दिवस आहे 6 फेब्रुवारीला प्रायव्हेट मेंबर बिल जी संसदेमध्ये जी सबमिट करायची असतात किंवा प्रेझेंट करायचे असतात जे आधी सबमिट केलेले असतात यामध्ये बिबट आणि शेड्यूल 1 मधून काढून शेड्यूल 2 मध्ये काढून टाकावा यासाठी आपण प्रायव्हेट मेंबर बिल तयार केलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं सुद्धा या पद्धतीचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्यामुळं 6 तारखेला ही एक महत्त्वाची गोष्ट आपण बिबट संदर्भामध्ये शेड्यूल 1 मधून बिबट काढण्यात आहे. अनेकांनी हा एक प्रश्न आपल्या मागातला एक ज्वलंत प्रश्न आहे याविषयीचं एक फार मोठं पाऊल ते 6 फेब्रुवारीला उचलत यामध्ये आपण पार्लमेंटचं शेड्यूल बघू शकता. पार्लमेंटच्या शेड्यूलमध्ये जसं हवं असेल तर प्रायव्हेट मेंबर बिल काय सबमिट झालं याची प्रिंट आपण घेऊ शकता आणि त्यामुळे पार्लमेंटमध्ये सातत्यानं संसदेमध्ये देशाच्या संसदेमध्ये जे 2-3 जे मुद्दे होते बिबट नसबंदीचा जो विषय होता याविषयी अनेक जण म्हणत होते हे होणार नाही. या संदर्भातली जी काही कारवाई आहे ही प्रायोगिक तत्वावरची कारवाई आपण ती अंमलात आणलेली आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट होती ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेड्यूल 1 मधून बिबट काढणं जेणेकरून अनेक गोष्टी पुढच्या या सोप्या होतील बिबट प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने. शेड्यूल 1 मधून जेव्हा बिबट प्रश्न सुटतो त्यावेळी बिबट स्थलांतर असतं किंवा जो बिबट पकडलेला असतो शेड्यूल 1 मधल्या ॲनिमलला अडचण ही असते की त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून त्याला दूर करता येईल. शेड्यूल 1 मधून जेव्हा बिबट निघतो तेव्हा बिबट्याचं जे स्थलांतर करायचं असेल मोठ्या संख्येने बिबट जेव्हा बंधारासारख्या ठिकाणी ठेवायचं असेल त्याची ही जी सगळी प्रक्रिया आहे ती क्लिष्ट प्रक्रिया सोपी होते. त्याचबरोबर हल्ला केल्यानंतर जर स्वसंरक्षणार्थ जर एखाद्याला प्रतिकार करावा लागला आणि त्यामध्ये जर काही गोष्टी गेल्या तर त्याची जी तरतूद आहे या तरतुदी आपण माहिती घ्या. या तरतुदी पूर्णपणे 2 वेगळ्या तरतुदी आहेत. बिबट प्रजनन नियंत्रणासाठी शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे जे इतके लिमिटेशन येतं प्रत्येक वेळी त्याच्या परवानग्या घ्या. प्रायोगिक तत्वावर आधी फक्त 7 बिबट्यांना परवानगी दिली. आपण सातत्यानं पाठपुरावा करून ती किमान 28 बिबट्यांपर्यंत ती परवानगी आणली. या ज्या सगळ्या मर्यादा आहेत या मर्यादा त्यातून या निघतात.